हाय गाइस, मी जगदीश तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आज मी आलो आहे इथं तुम्ही बघू शकता भगवती माता मंदिर जवळ आलेलो आहे आणि आपण जेजुरी आणि तुळजापूरचे दर्शन देखील घेतलेले आहे। तर तुम्ही ते व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन लिंक देतो व्हिडिओची, तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर मंडळी मी आता घरी जाणार आहे, ठाण्याला आपल्या घरी। तर हे तुम्ही बघू शकता, हे मंदिर आपण आमच्या गावातच आहे, भगवती माताचं मंदिर। इथे नक्कीच तुम्ही या, खूप आपल्या कुलदैवतच आहे, कुलदैवताचं दर्शन आपण घेतो आहे। तुम्हा सर्वांना माहितीच असणार आहे। हे तुम्ही बघू शकता इथे किती मोठी जागा आहे मंदिरा परिसरामध्ये। तर चला मग मंडळी बघूया पुढे काय होतं आहे। मंडळी रात्रीचे 8 वाजले होते, मी तिकडे मंदिराकडे पोचलो होतो आणि बघू शकता तुम्ही इकडे नागरिक इथे भरपूर गर्दी करून दर्शन घेत होते। तर तुम्ही देखील नक्कीच या, भगवती मातेचं दर्शन हे नक्कीच घ्या। हे जे मंदिर आहे हे कोल्हाड गावामध्ये आहे, संगमनेर कोल्हाड। तर नक्कीच या मंदिराकडे विजिट करा, दर्शन घ्या। मी तर दर्शन घेतलेलं आहे, खूप छान दर्शन झालं आहे। तर मंडळी या जेवायला, हे तुम्ही बघू शकता गावचं जेवण म्हणजे एक नंबर, खूप मजा आली। आणि इथे आपण आपला प्रवास संपवतोय। आता आपण जाणार आहे संगमनेरमध्ये। संगमनेरमधले आपले पोहे, आठवण पोहे हे सेंटर खूप प्रसिद्ध असं संगमनेरमध्ये आहे। मला तर खूप आवडतं, लहानपणापासून माझं फेवरेट जे आहे ते पोहे म्हणजे आठवण पोहे। तर हे तुम्ही बघू शकता संगमनेर बस स्टँडपाशी ते दुकान आहे आणि ते बघू शकता कसं पोहे बनवत आहेत। मंडळी इथे खूप लांबून लांबून लोक येतात पोहे खायला, तुम्ही पण देखील नक्कीच या। तुम्ही एकदा खाल तर 4-5 वेळा नक्कीच घ्याल। खूप टेस्टी पोहे इथे बनले जातात आणि मला तर खूप आवडतात, अप्रतिम असे पोहे आहेत। तर मंडळी चला, मी आता पोहे खातो आणि मग आपण भेटूया। तर मंडळी हे जे पोह्याचं दुकान आहे हे 20-22 वर्ष जुनं आहे, खूप जुनं आहे, म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून तर मी हे यांचे पोहे खातो आहे। खूप छान टेस्ट आहे, मस्त टेस्ट आहे एकदम। तुम्ही देखील नक्कीच या आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि आपल्या गावाकडे अहिल्यानगर संगमनेरमध्ये नक्कीच विजिट करा, खूप आनंद वाटणार आहे। तर हे बघा, हे असे पोहे भेटतात, मिरची, लोणचं, लिंबू, वरतून शेव, मस्त मजा येते। आणि नंतर मी चहा पितो आहे, चहा बघू शकता बाजूला येवले अमृतुल्य चहाचं दुकान आहे, तिथून चहा देखील तुम्ही पिऊ शकता, मी पण पितो आहे। तुम्ही पण नक्कीच या, इथे विजिट करा। इथून थोड्या अंतरावर शिर्डी आपलं साईबाबाचं मंदिर देखील आहे। तर चला मंडळी, मग मी आता मिसळ देखील खाल्ली। तर मंडळी मी आता आलो आहे घरी फायनली। तर आपला प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा। आपण बाईक राईड केलेली आहे, ते देखील सोलो राईड, आणि आपण ठाण्यावरून जेजुरीला गेलो होतो, तुळजापूरला गेलो होतो, तुळजापूरवरून आपण घरी कसं आलो, सर्व काही प्रवास कवर केलेला आहे। तर तुम्हाला आपली जर्नी कशी वाटली, आणि नक्कीच तुळजापूर आणि खंडोबा यांचे दर्शन आणि भगवती माताचं पण दर्शन घ्या। आणि भेटूया अशा नवीन व्हिडिओ। आणि तुम्हाला जे काय डाऊट असतील, तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतात किंवा काय, ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच, असेच नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत जाणार। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा, शेअर। तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।